नमस्कार. तर सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत आहे आपल्या विषय खोल या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर लाडक्या बहिणींच्या मनातील सर्वच्या सर्वच प्रश्न ई-केवायसी बद्दल असो किंवा जून महिन्याचा हप्ता येणारा हप्ता जो आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्वच प्रश्न आपण लाडक्या बहिणींचे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्या ई-केवायसी करण्याची गरज आहे का? हा प्रश्न सर्वांनाच आहे. आणि ई-केवायसी चालू आहे का? तर यापूर्वी ई-केवायसी केली आहे. जर तुम्ही 30 एप्रिल 2026 पर्यंत एकदाही ई-केवायसी केली असेल आणि लाभ सुरू असेल, तर पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज आहे का? तर आता सध्या तरी याबद्दलची माहिती आलेली नाहीये. पण जो शासकीय जो जी-आर होता लाडक्या बहिणींसाठीचा, तर दरवर्षी जून महिन्यामध्ये त्यांची ई-केवायसी केली जाईल असं त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं. तर सध्या केवायसी सुरू आहे का? हा प्रश्न सर्वांनाच असल्यामुळे तर याचं उत्तर आहे नाही. आता सध्या ई-केवायसी सुरू नाही. तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात लाडकी बहीण योजनेची केवायसी नवीन केवायसी प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. हे लक्षात घ्यायचंय. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. आज सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींची केवायसी बंद आहे सध्या. कुठलेही म्हणजे ऑफलाईन किंवा ऑनलाईन चालू नाहीये. त्यानंतर केवायसी कधी करावी लागणार? तर ई-केवायसी जी आहे ती त्याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊयात. तर सप्टेंबर 2025 म्हणजेच 18 सप्टेंबर पासून 2025च्या लक्षात घ्या. तर दुरुस्ती व केवायसी अधिकृत पोर्टलवर सुरू झाली होती. लक्षात घ्यायचंय 18 सप्टेंबर पासून 2025च्या सुरू झाली होती. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये म्हणजे 30 एप्रिल 2026 रोजी दुरुस्ती व केवायसी करण्याची अंतिम मुदत संपलेली आहे. तर आता सध्या केवायसी चालू आहे का? तर नाहीये. तर 2026 मधला जो काळ आहे त्याबद्दल आपण माहिती तर अपूर्ण राहिलेल्या केवायसी साठी पोर्टल पुन्हा सुरू होण्याची जी काय ती शक्यता आहे. लक्षात घ्यायचंय. पुन्हा पोर्टल सुरू होऊ शकतं, पुन्हा केवायसी चालू होऊ शकतात. तर जून 2027 जी-आर नुसार दरवर्षी जूनमध्ये नवीन वार्षिक पडताळणी केवायसी घेतली जाईल असं त्या जी-आर मध्ये होतं. जो काही लाडक्या बहिणींचा जी-आर आलेला होता त्या जी-आर मध्ये सांगितलं होतं की दरवर्षी लाडक्या बहिणींची जी केवायसी आहे ती जून मध्ये घेतली जाईल. त्यानंतर फसवणुकीपासून सावधान, अफवांवरती विश्वास ठेवू नका हे सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. तर पूर्णपणे अफवा ज्या आहेत तर सध्या कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन केवायसी प्रक्रिया सुरू नाहीये हे लक्षात घ्या. त्यानंतर कोणालाही पैसे किंवा कागदपत्रे देऊ नका. तर गाव पातळीवर वैयक्तिकरित्या कोणत्याही केवायसी करून देऊ शकत कोणी केवायसी करून देऊ शकत नाही. लक्षात घ्यायचंय. गावामध्ये कोणी सी केंद्रावाला असतं किंवा कोणीतरी आपले ऑनलाईन कामं करून देणारा व्यक्ती असतो. तो जर काही बोलत असेल की आपण ई-केवायसी करतो किंवा ई-केवायसी करून देतो, तर त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. अधिकृत वेबसाईटवरती विश्वास ठेवायचा. त्यावरती सर्वच्या सर्व माहिती एकदम अधिकृत येत असते. लक्षात घ्यायचंय. त्यानंतर महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात देखील सध्या ई-केवायसी होत नाही. लक्षात घ्या. कुठल्याही कार्यालयात किंवा कुठेही आता ई-केवायसी होत नाही. त्याच्यामुळे आता सध्या आपण गप्प बसायचंय जोपर्यंत काही अधिकृत माहिती येत नाही. जेव्हा कधी अधिकृत माहिती येईल तेव्हा त्याबद्दलचा जी-आर येत असतो. त्या जी-आर नुसार आपल्याला सर्वच्या सर्व माहिती आपल्याला मिळत असते. तर पुढील कोणतीही अधिकृत घोषणा फक्त शासकीय पोर्टलवर किंवा अधिकृत ॲपवरच प्रसिद्ध होईल. लक्षात घ्यायचंय. महत्त्वाचा पॉइंट आहे. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. कोणीही काहीही सांगू शकतं. त्यामुळे कोणालाही पैसे देऊन किंवा ई-केवायसी करून देतो असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. तर जेव्हा कधी पोर्टलवरती माहिती येईल तेव्हा मी तुम्हाला देणारच आहे. या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूयात जून महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी वितरण होणार आहे. तर 27 ते 30 जूनच्या आसपास हा हप्ता जो आहे तो वितरण चालू होईल. 27 ते 30 जून लक्षात घ्यायचंय. तर आता सध्या ही संभाव्य तारीख आहे. लक्षात ठेवायचं 27 ते 30 जून. त्याबद्दलचा मी व्हिडिओ देखील टाकलेला आहे. तोही तुम्ही चेक करू शकता. तर आता सध्या अधिकृत माहिती किंवा जी-आर आलेलं नाही. पण संभाव्य तारीख जी आहे ती आपण काढलेली आहे 27 ते 30 जून. लक्षात ठेवायचंय. तर हप्ता येऊनच जाणार आहे. ज्यांचे कोणाचे केवायसी ज्या महिला पात्र आहेत त्यांना 100% हा हप्ता येणार आहे. काळजी करायची गरज नाही. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणखी अशीच नवनवीन माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर धन्यवाद. थँक यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.